नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आणि स्वतःचाच या आधीचा निर्णय बदलवला. हा निर्णय आहे पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या संदर्भातला. पदोन्नतीतलं आरक्षण महाराष्ट्र सरकारने 8 मेला रद्द केलं. 8 मे रोजी घेतलेल्या या निर्णयामध्ये राज्य सरकारच्याकडून स्पष्ट करण्यात आलं की आता यापुढे महाराष्ट्रात सरकारी नोकरीतली पदोन्नती ही सेवा ज्येष्ठतेनुसार मिळेल. याचा अत्यंत थेट परिणाम हा मागासवर्गीय समाजाच्या पदोन्नतीतल्या अपेक्षांवर झालेला आहे. आणि हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या संदर्भातला निकाल आलेला आहे आणि मराठा समाजाच्या अंतर्गत प्रचंड असंतोष धुमसतोय. या दोन्ही गोष्टींचा परस्परात काही संबंध आहे का? पदोन्नतीतलं आरक्षण नेमकं याच वेळेला रद्द करण्याच्या संदर्भातली पावलं का टाकली गेली, या सगळ्याची चर्चा आपल्याला करायची आहे. वरकरणी पाहता 33,000 लोकांना याचा तत्काळ आणि थेट फायदा होणार आहे. पण प्रत्यक्षात केवळ आणि केवळ 33,000 इतकीच या लाभार्थ्यांची यादी असणार आहे का? पदोन्नतीमध्ये जर आरक्षण असतं तर त्याचा लाभ किती ठिकाणी पोहोचला असता? आणि मुळात लोकशाहीमध्ये जो सामाजिक न्याय अपेक्षित आहे त्या सामाजिक न्यायाच्या साठीचं पोषक वातावरण गेली इतके वर्ष ज्या शासन आदेशाच्या आधारे अबाधित असल्याचं सांगितलं जात होतं, त्याच पोषक वातावरणाला आता तडा गेलेला आहे का? या आधीचं सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं. त्यांच्या काळात सुद्धा पदोन्नतीमध्ये आरक्षण असावं अशा स्वरूपाची मागणी होती आणि या वादात न पडता संबंधित प्रकरणाला स्पर्श सुद्धा न करता या सर्व प्रकारच्या जागा या न भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नरोवा कुंजरोवा अशी ती भूमिका जरी असली तरी पण आत्ताच्या सरकारने जी भूमिका घेतलेली आहे ती थेट परिणामकारक आहे. थोडक्यात काय तर मागासवर्गीयांना न्याय देण्याच्या साठीची भाषा करणारं पुरोगामी सरकार राज्यात असताना अशा प्रकारचा झालेला निर्णय हा अनेक पुरोगामी नेत्यांना, पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पटलेला नाही. महाराष्ट्रातलं आत्ताचं मविया सरकार पदोन्नतीत आरक्षण रद्द का करतं याची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि त्यामुळे समाजात त्याचे काय परिणाम होणार आहेत हेही समजून घ्यायचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये या विषयावरची चर्चा यासाठी गरजेची आहे कारण या संदर्भानं सामाजिक न्यायाची चर्चा सुद्धा अपेक्षित आहे. आजच्या लक्षवेधीत त्याच संदर्भातली चर्चा. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता आणि मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं संजय लाखे पाटील आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रतिनिधित्व करतायत गणेश खंडकर, प्रवक्ते आहेत ते. आपल्या सोबत आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत आणि वंचित आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आपल्या सोबत धनराज वंजारी आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया. माझा पहिला आणि थेट प्रश्न संजय लाखे पाटील यांना आहे. संजय लाखे पाटील, आपण राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयामागची भूमिका विशद करावी जेणेकरून एकदा कळेल की शाहू फुले आंबेडकरांचं नाव सातत्यानं घेणाऱ्यांच्याकडून असा निर्णय का झाला असेल, तो अपेक्षित नव्हता असं लोक खुलेआमपणे सांगत असताना त्यांना तुम्ही काय भूमिकेनं समजवायला जाणार आहात? संजय लाखे पाटील. प्रसादजी, माझी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या मार्फत राज्यातील जनतेला विनंती आहे, हा प्रश्न न्यायालयीन आहे आणि विनाकारण मराठा आरक्षणाचा आणि ह्या प्रश्नाचं जे काही जोड देऊन राज्यातील सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतोय तो कृपया झाला नाही पाहिजे.
आरक्षणाचा निर्णय, न्यायालयीन प्रक्रिया आहे, यामध्ये आपण चर्चा करू शकतो. काही चूक झाली असेल तर ती चूक सुधारू शकतो. परंतु महाराष्ट्रातील सामाजिक वातावरणाला जर तडा गेला, धार्मिक आणि जातीय विद्वेष जर वाढला, तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या प्रगतीबरोबर होईल, राज्याच्या विकासाबरोबर होईल, सामाजिक सौंदर्याबरोबर होईल. त्यामुळे पहिली विनंती आपल्याला आणि आपल्या माध्यमातून पूर्ण मीडियाला आणि महाराष्ट्रातील जनतेला माझी अशी आहे की कृपया याचं सवंग राजकारण कोणी करू नये आणि संजय लाखे पाटीलजी, भांडणं लावायचा प्रयत्न करू नये. संजय लाखे पाटीलजी, आपला तर्क एका पातळीवर एका पारड्यामध्ये टाकला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये जर आपण समजा निर्णय घेणाऱ्या कालावधीला, दिवसांना, वेळेला पाहिलं तर निर्णय घेणाऱ्या कालावधी वेळेचं पारडं खाली जात आहे. नेमकं याच वेळेला हा निर्णय घ्यावासा का वाटला, हा थेट प्रश्न आहे. आपला प्रश्न जरी थेट असला, तसं वाटण्यासारखी जरी परिस्थिती असली, तर आपण या ठिकाणी हे समजून घेतलं पाहिजे की काँग्रेसची बांधिलकी ही सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेशी, शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याच्या भूमिकेशी आहे. याबद्दल कुणाच्याही मनात शंका असायची कारण नाही. काँग्रेसचेच मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी 2004 साली पदोन्नतीमध्ये 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय सुरुवातीला मॅटमध्ये गेला. मॅटनं या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर तो निर्णय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2017 साली न्यायमूर्ती मोहता आणि न्यायमूर्ती सय्यद यांच्या खंडपीठानं हा निर्णय घटनाबाह्य ठरवला आणि रद्द केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती देण्यामध्ये नकार दिला. म्हणजे आज जर आपण बघितलं तर 2004 साली सुशीलकुमार शिंदे साहेबांनी जो काही सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून आणि पुरोगामीच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला होता, त्याला कायदेशीर किंवा घटनेचं अधिष्ठान राहिलेलं नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे होत असताना मग अशा वेळेला संजय लाखे पाटील, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आणखीन उपस्थित राहतो. ज्या गोष्टीला राज्यघटनेच्या संरक्षणाची सिद्धी प्राप्त नाही, ती घटना अर्थात पदोन्नतीतलं जातीय आरक्षण हे राजकीय हेतून 2014ला काँग्रेसनं दिलं होतं का? नाही, असं म्हणता येणार नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं, आमची बांधिलकी घटनेशी आहे, शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेशी आहे. त्यामुळे तो जो निर्णय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी घेतला होता, तो अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. परंतु दुर्दैवानं तो निर्णय मॅटमध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये टिकला नाही. पण याचा अर्थ तो निर्णय चुकीचा होता असं काही समजायचं कारण नाही. कारण की आपले जे समाज बांधव पिढ्यानपिढ्या मागास राहिलेले आहेत, त्यांना संधीपासून नाकारलेलं आहे, त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता आणि त्या निर्णयाचं काँग्रेस पक्ष नेहमी समर्थन करत राहिले, मी या ठिकाणी सांगतो आपल्याला. अगदी मवियामध्ये सध्याच्या घडीला काँग्रेसचा आवाज क्षीण आहे, त्याच्यामुळे हा निर्णय घेण्याचं धाडस झालंय की काय असाही सवाल उपस्थित राहू शकतो. त्याची सविस्तर चर्चा आपण एक एक टप्प्यामध्ये करूच यात. आत्ताच्या घडीला हरिभाऊ राठोड यांना संधी देतो आणि आरक्षण अभ्यासक या नात्यानं हरिभाऊ राठोड यांनी संजय लाखे पाटील यांच्याकडून मांडले गेलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद करावा. संजय लाखे पाटील आणि पर्यायानं मविया असं सांगतेय की न्यायालयीन लढाईच्या अंतर्गत जे जे टप्पे आले त्याच्यानुसार हा निर्णय झालेला आहे. याचा आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या न्यायालयीन निर्णयाचा काहीही परस्पर संबंध नाही. मवियाचा हा तर्क हरिभाऊ राठोड आरक्षण अभ्यासक म्हणून आपल्याला पटतो का? ज्या कालावधीत हा निर्णय झाला, जेव्हा हा निर्णय झाला, ती परिस्थिती आपल्याला काय सुचवते? हरिभाऊ बोला. हा जो निर्णय झालाय ना, हा निर्णय अगर बीजेपीने घेतला असता ना तर आम्ही समजू शकलो असतो. ते बीजेपीने घेतला. जी मंडळी आजपर्यंत आम्ही स्वतः की बीजेपी आरक्षणाच्या विरोधात आहे, बीजेपी आरक्षण बंद करण्याच्या साधारणतः अशा मनस्थितीत आहे असं म्हणत होतो, बंद करण्याच्या नाही, याने तर बंदच करून टाकला, विषय संपवून टाकला. त्यामुळे आणि लाखे पाटील जे सांगतात की असं कुठल्याही न्यायालयाने हे आरक्षण बंद करा असं म्हटलं नाही. मला दाखवून द्या कुठल्या न्यायालयाने म्हटलं
की हे आरक्षण बंद करा. हायकोर्टाने जे म्हटलं होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजेसच्या खंडपीठाने म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचने सांगितलं हे आरक्षण चालू करा. माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला मंत्रिमंडळामध्ये आणि तत्कालीन मंत्री पासवानजी यांनी प्रेसमध्ये जाहीर केलेला आहे. डीओपीटीने ऑर्डर केली आणि या सरकारला पाठवलं की तुम्ही आरक्षण चालू करा. आणि जेव्हा ही फाईल गेली तर आपले महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, याला कुंभकोणी म्हणायचं की कुंभकर्ण म्हणायचं, की या व्यक्तीने हा खेळ खंडोबा केला. यांनी सांगितलं, खोटी माहिती दिली सरकारला की 28-306 ही केस आपली पेंडिंग आहे, त्याच्यात आपल्याला स्टे मिळाला नाही. स्टे मिळण्याचा पेंडिंगचा विषय नाही. जे मेन केस होती एम नागराजन आणि घोगरे याला ही केस लिंक झालेली आहे. ते सगळं पेपरवर असताना, ते सगळं रेकॉर्डवर असताना हे काही डोळे झाक करून त्याच्याकडे यांनी कसं काय दुर्लक्ष केलं. आणि आशुतोष कुंभकोणी म्हणू काय, आशुतोष कुंभकोणी यांनी असा सल्ला दिला, चुकीचा सल्ला दिला. बर हरिभाऊ, या अनुषंगाने एक पुढचा प्रश्न मला धनराज वंजारी यांना विचारायचा आहे. धनराज वंजारी, आपण वंचितांचं राजकारण महाराष्ट्रात करत असल्याचा दावा करता. आत्ताच्या घडीला राज्य सरकारचा जो तर्क आहे त्या संदर्भातला हरिभाऊंचा प्रतिवाद आपण ऐकला आणि तो तर इतकं स्पष्टपणे सांगणारा दिसतो आहे की प्रत्यक्षात कायदेशीर पातळीवर वेगळंच सुरू होतं, त्याचं इंटरप्रिटेशन भलतंच काढलं गेलं. आणि हे सगळं जेव्हा समोर येतं त्यावेळेला मवियाचा हा दावा कितपत पटतो की पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय आणि मराठा आरक्षण रद्द होणं याचा परस्पर संबंध नाही, हे पटतंय का आपल्याला धनराज वंजारीजी? नाही, अजिबात पटत नाही. मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. जे आज सर्वसाधारण माणसाला समाजामध्ये कळतं ते सरकारला कळत नाही. आणि आम्ही मग शाहू फुलेंचे पुरोगामी विचारांचं सरकार आहे आणि निर्णय मात्र आम्ही बीजेपी धार्जिने, RSS धार्जिने निर्णय घेतोय, असं जर तुम्ही चित्र जनतेसमोर ठेवत असाल तर जनतेचा भ्रमनिरास करू नका. जनता एवढी मूर्ख नाहीये. हरिभाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या आरक्षणावर जी स्थगिती आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासन तिथं गेलेलं आहे, ती केस पेंडिंग आहे. त्याशिवाय मराठा हा नाही, ती याची जी आहे, हा जो नागराज केसच्या 5 अटी पूर्ण करत नाही म्हणून ते जे पेंडिंग आहे ना, ते महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध ते अजूनही पेंडिंग आहे. त्याशिवाय 4 महत्वाच्या गोष्टी पेंडिंग आहे. कारण हा मुद्दा प्रसाद फक्त SC/STचं आरक्षण हे केलं एवढ्या पुरता नाहीये. कारण याच्यामध्ये OBC, VJNT, DTNT या सगळ्यांना या आजच्या सरकारच्या निर्णयाचा फटका बसणार आहे. प्रश्न या ठिकाणी असा आहे की तामिळनाडूचं 50% वरती चॅलेंज झालं, ते पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये. 102 मी घटना दुरुस्ती ही योग्य नाही आहे, याच्यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन पेंडिंग आहे. आणि 10% आर्थिक आरक्षणाचं जे तुम्ही 1992च्या मंडलचा वारसा देऊन केलं त्यालाही चॅलेंज झालेलं आहे, तेही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. हे एवढे सगळे आरक्षण प्रचूर मसुदे सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असताना आज मराठ्यांचं आरक्षण रद्द झालं म्हणून तुम्ही काहीतरी मलमपट्टी करण्यासाठी इतकं तडकाफडकी SC/STचं पदोन्नतीचं आरक्षण हा विषयच ऐरणीवरचा नव्हता. जर एखादा विषय ऐरणीवर आला असेल, कुठलाही तज्ञ आपल्या धनराज वंजारी, आपल्याला असं कसं काय वाटू शकतं, धनराज वंजारी आपल्याला असं कसं काय वाटू शकतं की पदोन्नतीतलं आरक्षण रद्द झालं तर त्याचा लाभ मराठा समाजाला मिळेल, इतका थेट निष्कर्ष आपण 1+1 म्हणजे 2 असा काढू शकतो? आणि तसं काढणं हे न्यायोचित आहे का? नाही, आजच्या परिस्थितीचा अर्थ लावायचा असेल प्रसाद तर काहीतरी निर्णायक तर्क आपल्याला करावाच लागेल. आपण नुसतं गोलमोटाल भाष्य करून काय याच्यावरती निर्णायक तर्क निर्माण होणार नाही. प्रश्न असा आहे, ही वेळ होती का? ही वेळ होती का? बरोबर, ही वेळ होती का? याच अनुषंगाने ही चर्चा पुढे जाईलच. पण तत्पूर्वी एक मुद्दा उपस्थित करतो, तो भारतीय जनता पार्टीचे आपल्या सोबत असलेले प्रवक्ते गणेश खंडकर यांच्याशी आहे निगडीत. आणि थोड्या वेळापूर्वी हरिभाऊ राठोड यांचं जे वक्तव्य आहे त्याचा त्याला संदर्भ आहे. हरिभाऊ राठोड थोड्या वेळापूर्वी बोलताना असं म्हणाले गणेश खंडकरजी की असले निर्णय भाजपानं घेतले असते तर आम्ही समजू शकलो असतो, पण प्रत्यक्षात झालंय उलटच.
पुरोगामी आहोत असं सांगणाऱ्या मवियाकडून पदोन्नतीतलं आरक्षण रद्द होणं हे हरिभाऊ राठोड, धनराज वंजारी यांच्यासारख्या असंख्य लोकांना पटलेलं नाही. हा तर्क हा भारतीय जनता पार्टीला पटणारा तर्क आहे का? तुमच्या कार्यकाळामध्ये या संपूर्ण प्रकरणाला स्पर्शही न करण्याची भूमिका होती, जेणेकरून जे काही प्रथा परंपरांनुसार चालत आलेले वाद प्रतिवाद आहेत ते आणखीन चिकटू नयेत भाजपाला. आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीनं जे काही करायला हवं होतं ते केलं नाही, भलत्यानंच केलं. याबद्दलचं आपलं मत जाणून घ्यायचं आहे. प्रसादजी, आजच्या आपल्या या चर्चेमध्ये दोन व्यक्ती बसलेल्या आहेत. एक आहेत संजय लाखे पाटील, हे काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते म्हणून बसलेले आहेत, आणि हरिभाऊ राठोड या ठिकाणी बसलेले आहेत. ते तुम्ही आरक्षण अभ्यासक आरक्षणाचे- म्हटलंय आणि त्याचबरोबर धनराज वंजारी सुद्धा आपल्या सोबत आहेत. बरोबर, पण हरिभाऊ राठोड सुद्धा काँग्रेसचे नेतेच आहेत. त्यांनी दोन वाक्य या ठिकाणी उच्चारली आहेत भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात. तर आज जेव्हा ही चर्चा सुरू झाली आहे तेव्हा संजय लाखे पाटील असं म्हणाले की फुले, शाहू, आंबेडकरांची, या आदरणीय नेत्यांची त्यांनी नावं घेतली. शहाबानूचं प्रकरण हे त्यांनीच केलेलं होते, त्यांनी विसरता कामा नये. दुसरी बाब असं आहे की 2014 साली या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी झाल्यानंतर या देशामध्ये भटक्या विमुक्तांच्या संदर्भातले काही निर्णय राहिलेले होते. मी फक्त उदाहरण देतो. दादा इदातेंचा त्याच्यावरती आयोग नेमला गेला. दादा इदाते संपूर्ण देशामध्ये 27 महिने फिरले. 2700 पर्यंतच्या जाती पोटजातींचा अभ्यास करून पहिल्यांदा केंद्र सरकारला अहवाल दिला, याच्या संदर्भात आता काम सुरू आहे. तुम्ही आमच्यावर जेव्हा आरोप करताना त्यावेळी आमचं सरकार आल्यानंतर आम्ही काय काम करतो, तर हे काम करतो. हरिभाऊ, तुम्ही आमच्या सोबत होतात. आमच्या पक्षातून निवडणूक लढून तुम्ही खासदार झालात. अहो, आम्ही कधी कोणाची जातपात नाही विचारली हो हरिभाऊ. हे आरोप करताना या देशाच्या जेवढे आमदार म्हणून निवडून आले, अहो सगळ्यात जास्त आमदार अनुसूचित जाती जमातीचे, मागासवर्गीयाचे, अहो आमचे आहेत ना भारतीय जनता पक्षाचे खासदार सगळ्यात जास्त आमचे. आमच्यावर आरोप कसा करता तुम्ही? नाही, हा आरोप आमच्यावर लावू कसा आरोप नाही शकता? केला. दुसरी बाब, आरोप नाही, माझं ऐकून घ्या आरोप हरिभाऊ. नाही केला. हरिभाऊ, माझं याचा ऐका. अर्थ हरिभाऊ इथे बोलू नये तुम्ही का? बोला. बीजेपीतून निवडून आले होते माझं म्हणून ऐकून घ्या. हरिभाऊनी बोलायचं माझं नाही ऐका का? ना, तुम्ही बोला. आणि मग आणि त्यानंतर आम्ही कधी कुठल्या आरक्षणाचा मुद्दा काढला की आरक्षण रद्द झालं पाहिजे म्हणून? कुठल्या अर्थानं आपण आहे म्हणता की भाजपवाल्यांनी केलं? अहो, आमचा काय संबंध आहे त्याची? या देशातल्या पददलित समाजाला त्याचे अधिकार मिळाले पाहिजेत हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. तेव्हाही सांगत होतो जेव्हा आमचे 2 खासदार आहेत, आणि आम्ही हे तेव्हाही सांगतोय जेव्हा आमचे 300च्या वर खासदार आहेत. गणेशजी. आमच्या भूमिकेत हा बदल झालेला नाही. आम्ही पळपुटे नाही आहोत. गणेशजी आता पटकन मुद्द्यावर येऊयात. तुमची भूमिका मांडायची संधी आपल्याला मिळाली. आत्ताच्या घडीला पदोन्नतीतलं आरक्षण मविया सरकारनं का रद्द केलं असेल? हीच वेळ का निवडली असेल? असं आहे की मराठा आरक्षण रद्द झालंय, दुर्दैव आहे. आणि त्याहून दुर्दैव असं आहे की हे सरकार आता सत्तेत आहे. यांना निर्णय घेण्याची यांच्यात क्षमता नाही. हे गोंधळलेलं सरकार आहे. मुळात ज्या दिवशी आरक्षण रद्द झालं त्या दिवशी दुपारी अशोक चव्हाण आणि बाकी नेत्यांची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर हे लक्षात आलं की असे प्रसंग घडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी आपण बाजू मांडण्यात कमी पडलो त्यावेळेला सर्वांसमोर येऊन आपली भूमिका मांडून आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ आणि ह्या बाबी मांडू आणि पुन्हा आरक्षण मिळू असं कोणीच म्हटलं नाही. तुम्ही गेल्या पुढच्या सरकारवरती आरोप करता तेव्हा तर आरक्षण टिकलं होतं. तुम्ही केंद्र सरकारवर आरोप करताय. अहो, केंद्राने तर बाजू आपली तुमच्या बाजूने मांडली ना. एक मिनिट, चर्चा मराठा आरक्षणावर करायची नाहीये. आता आपल्याला पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या अनुषंगाने पुढे जायचंय. हरिभाऊ, आपलं एक मत मांडा, मला त्याच्यानंतर संजय लाखे पाटलांना संधी द्यायची आहे. हरिभाऊ, पटकन. नाही, हे जे कुंभकोणी यांनी जो सल्ला दिला होता ना, हे फडणवीस साहेबांच्या काळात दिलेला आहे. आरक्षण हे आता बंद झालं नाहीये, हे 4 वर्षापासून बंद आहे आरक्षण. बरोबर. मी सुरुवातीच्या काळात ही बाब नमूद केलेली आहे हरिभाऊ, की त्यावेळेला निर्णय न घेण्याची भूमिका होती. आता निर्णय घेऊन एक घाव 2 तुकडे करून टाकले. पण मी त्यांना हे देईल, क्रेडिट देईल भाजपला, की त्यावेळेस फडणवीस साहेबांनी 33% जागा वेगळ्या ठेवल्या होत्या, त्या भरायच्या नाही. आता यांनी असा निर्णय घेतला, भरून टाका.
आणि तुम्ही जर तुम्ही विचारला होता की मराठाला कसं काय याचा फायदा होईल, तुम्हाला सांगतो की 67% ह्या जागा ओपनच्या आहेत आणि 33% ह्या यांच्यासाठी राखीव आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि भटके मुक्त. बरोबर. आता यांनी असा जी.आर काढला की त्या सगळ्या ओपननी भरून टाका, मग त्या मराठ्यालाच मिळतील ना आणि ब्राह्मणाला मिळतील, दुसरं कोणाला मिळणार आहे, दुसरं कोण आहे? आणि त्यामुळे संजय लाखे पाटील यांना विचारूयात, तुम्ही त्या संजय लाखे पाटील तुम्ही यांना जो विचारूयात की हा तर्क त्यांना पटतोय का की ज्या जागा मागासवर्गीयांच्याच बरोबर भटका विमुक्तांसाठी राखीव होत्या त्या आता खुल्या प्रवर्गातून भरणं, याचा अर्थ त्या खुल्या प्रवर्गातल्या जातींनाच देणं म्हणजे पडद्याआडचं आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राबवणं असा अर्थ होतो का संजय लाखे पाटीलजी? प्रसादजी, मला 3 लोकांचे खुलासे या ठिकाणी करायचे आहेत. बिलकुल. त्यामुळे मला आपण वेळ द्यावा मी आपल्याला विनंती करतो. जी जी बोला. पहिला भाग असा की हरिभाऊ हे आमचे मार्गदर्शक आहेत. घटनेच्या संदर्भामध्ये हरिभाऊचा जेवढा अभ्यास आहे तेवढा खूप कमी लोकांचा अभ्यास आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मार्गदर्शन पाहिजे आम्ही हरिभाऊकडे जातो आणि हे सांगण्यामध्ये मला काही कमीपणा वाटत नाही. पण या ठिकाणी हरिभाऊ काहीतरी त्यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका मला बरीच मान्य आहे. पण ती एक जी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली की आरक्षण पदोन्नतीतलं रद्द झालं म्हणजे ते मराठा समाजाला जाईल, ही भूमिका हरिभाऊ आपण जी मांडताय ही बरोबर नाहीये. आपल्या ह्या भूमिकेमध्ये आणि वंजारी साहेबाच्या भूमिकेमध्ये मला काही फरक दिसत नाही की कशाही पद्धतीमध्ये 2 जातीमध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे आणि मराठ्यांना इतर जातीबरोबर वाद लागले पाहिजेत, या दृष्टिकोनातून या ठिकाणी वंजारी साहेबाची भूमिका आहे. आणि दुर्दैवानं आपणही त्या भूमिकेला बळी पडत आहात. श्रीमंत मराठे आणि गरीब मराठे अशी ही संजय तयार लाखे पाटील, करण्याचं माझ्या काम. बळी पडण्याचा विषय नाहीये. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न मी आपल्या समोर आणतोय आणि आपल्यालाही उत्तर देण्याची संधी देतोय. बोला संजयजी, आपण बोलताय. आणि आम्ही बोलायचं नाही, आग तुम्ही लावायची हा, आणि माझा- घरं आमची जाळायची माझा आणि आम्ही मुख्य बोलायचं मुद्दा आहे नाही. ह्या ही दोघांच्या मुद्द्याचं हा कुठला पुरोगामी आहे? हे कुठली छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं तुमचं विचार माध्यम आहे? मला सांगा तुम्ही लाखे साहेब, आग तुम्ही लावायची. माझं म्हणणं आहे ही गरज होती का? वंजारी तुम्ही सरकार, का- वंजारी सर, मी आपल्याला कुठेही आपल्या भूमिकेमध्ये बोललेलो नाही. त्यामुळं आपण कृपया मला डिस्टर्ब करू नये. ज्यावेळेस आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस आपण आपली भूमिका मांडायची. आपल्याला ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस तुम्ही तुमची भूमिका मांडावा अशी मी आपल्याला विनंती करतो. मी आपल्याला कुठेही डिस्टर्ब केलेलं नाही. चुकीचा अर्थ काढू नका आणि आरोप करण्याच्या आधी विचार करून आरोप करा. संजय भाऊ, विथ ड्यू रिस्पेक्ट, आय वॉज अ पोलीस ऑफिसर आणि तुम्ही माझ्यावर असा ऍक्शन घेत असाल की मी या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय, चॅनलवर बोलतोय, तर कुठेतरी अंतर्मुख होऊन तुम्ही आत्मपरीक्षण करा. काय बोलताय तुम्ही? आग तुम्ही लावायची, घरं आमची जळायची. आज वंचित माणसाला जो त्रास तुमचं आहे बोलणं संपलं का? त्याचा तुम्ही विचार करत नाही. वंचित आणि साहेब- आमची गरज आहे तर वंजारी का साहेब, बोलायला तुमचं बोलणं लागलं? संपलं तर का? सांगायचं की तुम्ही तेढ निर्माण करताय. वंजारी साहेब, तुमचं बोलणं संपलं का? तुम्ही तुमचं बोला. बोलणं संपलं मी का? शांत राहतो, तुम्ही बोला. आता बोला मला बोला डिस्टर्ब करू संजयजी, आपण नका. बोला. आता वंजारी साहेब तुम्ही थांबलेत जी बोलायचे. भूमिका मांडली की वंजारी साहेब, तुम्ही जी भूमिका मांडली ही भूमिका 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे, नाहीतर काय आहे? आणि वंचितची जी अधिकृत भूमिका आहे की श्रीमंत मराठी आणि गरीब मराठी, ही सुद्धा भूमिका मराठा समाजामध्ये असंतोष वाढवण्याची भूमिका आहे. ही या ठिकाणी मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, या पद्धतीची भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे. भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, 102वी घटना दुरुस्ती ही काँग्रेसने आणलेली नाही. 102वी घटना दुरुस्ती ही मोदी सरकारने आणली आणि ती घटना दुरुस्ती 14 ऑगस्ट 2018 ला आणली. आणि त्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारनं 30 नोव्हेंबर 2018 साली संजय लाखेजी, थोड्या वेळापूर्वी गणेश कणकर जेव्हा विषय मराठा आरक्षणाकडे नेत होते, मी त्यांनाही रोखलं, मी आता तुम्हालाही रोखतो. माझी तुम्हाला विनंती आहे, विषयाला चिकटून आपण राहूयात. तुम्हाला 3 लोकांचे खुलासे करायचे आहेत, कृपया आपण आपल्या मुद्द्यावर राहावं अशी विनंती आहे. संजयजी, म्हणून काते सरकार सर, मी आपल्या माध्यमातून विनंती करतो जी की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा भारतीय जनता पक्षानं 102वी घटना दुरुस्ती करून फक्त मराठा समाजाचंच आरक्षण रद्द केलेलं नाही, तर देशातील सगळ्या राज्याचे कुठल्याही जातीला
ओबीसी मध्ये घालण्याचे किंवा वगळण्याचे 342A1 कलम घालून अधिकार काढून घेतलेले आहेत. संजयजी, म्हणून देशाच्याच नव्हे, संजयजी, मराठा आता हा समाजाच्या विषय नव्हे. नाहीये. आपण आता पदोन्नतीतल्या आरक्षणावर चर्चा करतोय. संजय संजयजी, भाऊ, कृपया तो विषयाला वेगळा आहे. धरून बोला. लक्षात घेतलं पाहिजे. संजयजी, मी पण माझी पूर्ण एक वेळ विनंती- आपल्याला दिलाय, विषयाला धरून बोला कृपया. आरक्षण हा वेगळा चर्चेचा विषय, मराठा आरक्षण हा वेगळाच चर्चेचा विषय, आणि पदोन्नतीच्या आरक्षणामध्ये ज्या पद्धतीने हरिभाऊनी सांगितलं, हा विचार विनिमयानं मुद्दा मांडला जाऊ शकतो. आणि यामध्ये जर समाज घटकाला काय असं वाटत असेल आमच्यावर अन्याय झालाय, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात आणि आमचे नेते अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून आपण सगळे मुख्यमंत्र्याकडे बसू आणि ह्या भूमिकेमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी आपण विचार करू. परंतु या ठिकाणी मी परत एकदा सांगतो, हा निर्णय काँग्रेस सरकारनं केलेला नाही. हा निर्णय उच्च न्यायालयानं घटनाबाह्य ठरवल्यामुळं, हरिभाऊ म्हणतायत घटनाबाह्य ठरवलं नाही. मी या ठिकाणी सांगतो, 2017 साली न्यायमूर्ती मोहता आणि न्यायमूर्ती सय्यद यांच्या खंडपीठानं पदोन्नती संजयजी, आरक्षण हे घटनाबाह्य ठरवलेलं आहे. संजयजी, थोड्या वेळापूर्वी हरिभाऊ राठोडांनी हाच मुद्दा खोडून काढला, तरी पण आपण वारंवार तोच मुद्दा मांडता आहात. मुद्दा आहे. आणि यामध्ये जर काही मार्ग काढायचा असेल तर हरिभाऊ आपण पुढाकार घ्या, आपल्या बरोबर ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी. परंतु राज्यातील सामाजिक वातावरण बिघडू नये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, आणि काँग्रेसची बांधिलकी सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेशी, शाहू फुले संजय लाखेजी, आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी संजय महाराजांच्या विचाराशी आहे. लाखेजी, संजय आणि लाखेजी, काय- आपलं सगळं काही म्हणणं हे कृतीत दिसलं पाहिजे, हीच खरी अपेक्षा आहे इथे असलेल्या पॅनलवरच्या प्रत्येकाची. काँग्रेसची बांधिलकी कोणाशी आहे हे तुम्ही वारंवार सांगताय, कृतीत तसं दिसत नाही. हरिभाऊंना काही बोलायचंय. हरिभाऊ, आपण बोलताय. हा, नाही संजय लाखेजी, माझा काही तसा उद्देश नव्हता. मला प्रसादजींनी विचारलं मराठ्याचा काय संबंध, म्हणून मी बोललो. अदरवाईज तुम्ही घेऊ नका. आणि नाही, पण दोन्ही समाजामध्ये हरिभाऊ, तुमचं ते अभ्यासपूर्ण मत आहे, त्याच्या बाबतीत आता तुम्ही मागे फिरताय. गैरसमज वाढवू नका. ते नाही, बिलकुल नाही. आणि ते निर्माण होईल असं आम्ही कुठलंच करणार नाही. आता आपण संजय लाखेजी, तुम्हाला परत सांगतो, माझे एकच मिनिटं ऐकून घ्या तुम्ही. कुठल्याही कोर्टाने आरक्षण थांबवलेलं नाही. उलट 5 जजेसनी सांगितलं घटनापीठाने चालू करा. माननीय पंतप्रधानांनी निर्णय घेतलेला कॅबिनेटमध्ये, तो तुमच्याकडे डीओपीटीची ऑर्डर आहे, फक्त कुंभकोणींनी धिंगाणा घातलेला आहे. तुम्ही कुंभकोणीला बोलवा, हरिभाऊ, मग मला मला एक प्रश्न बोलवा. आहे. हरिभाऊ, एक मिनिट. हरिभाऊ, माझा प्रश्न ऐका. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की जर समजा कुठल्याही न्यायालयानं पदोन्नतीतलं जातनिहाय आरक्षण रद्द करा असा आदेश दिलेला नाही, तर मग या सरकारकडून ही गोष्ट का सांगितली जातीये? हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. म्हणून मी काय म्हणतो, आमने सामने होऊ द्या ना. मी तर विधान परिषदेमध्ये सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्र्याला की तुम्ही कुंभकोणीला बोलवा, आम्हाला बोलवा. आता लाखे साहेब सांगतात त्याप्रमाणे बोलवा ना कुंभकोणीला. हरिभाऊ, राजकीय नेतृत्वाला तितकी समज आणि जाण असली पाहिजे की त्यांना दिलेला सल्ला योग्य अयोग्य, काळाच्या कसोटीवर तो काय परिणाम करू शकतो, या सगळ्या गोष्टी त्याला तपासता आल्या पाहिजेत. एका पदाधिकाऱ्यानं कायदेशीर दृष्ट्या सल्ला देण्याचं काम असलेल्या व्यक्तीनं दिलेला सगळाच सल्ला ऐकायचा, मग राज्यकर्ते कशासाठी आहेत? आणि हा बचाव असू शकतो का? आपण एक मिनिट गणेश खंडकर, हा बचाव असू शकतो का की अमुक एका सल्लागारानं सल्ला दिला म्हणून राज्यकर्त्यांनी त्याचं पालन केलं? मग राज्यकर्त्यांच्या आकलन शक्तीचं काय? प्रसादजी, मी मगाशी म्हणालो, तुम्ही मला थांबवलं की मी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडतोय. मी मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हतो मांडत. मी अनेक वेळा चर्चेतनं सांगतोय हे सरकार गोंधळलेलं, मी असं का म्हणालो, तर याच रेफरन्सने मी संदर्भ देऊनच म्हणालो ना की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ही अशी म्हणजे आरक्षणासाठी एवढी आंदोलनं झाली, वातावरण पेटलेलं होतं, आणि जेव्हा असा निर्णय येतो त्यावेळेला राज्यकर्त्याने धीरोदात्तपणे जनतेच्या समोर जाण्याची गरज असते. हे नाही होताना दिसत. आता हरिभाऊ जर का समजा त्या कुंभकोणींचा विषय सारखा करून हे जर सांगत असतील, आणि मग हे दुर्दैव आहे. ठीक, हे केवळ एक उदाहरण म्हणता येईल. याच्यापेक्षा जर अधिक एखादा मोठा विषय आला तर राज्यकर्ते म्हणून यांची भूमिका काय असेल? राज्यकर्ते म्हणून त्यांची भूमिका काय असेल हा प्रश्न आहे. संजय लाखे पाटील त्याचं उत्तर देतील. संजयजी, 30 सेकंद आहेत आपल्याकडे.
बोट दाखवणार का? राज्यकर्ते म्हणून आमची हीच भूमिका आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीप्रमाणे कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ नये आणि जो समाज घटक पिढ्यानं पिढ्या वंचित राहिलेला आहे, समान संधीपासून त्याला नाकारलेला आहे, त्याला बरोबर घेऊन जाण्यासाठी सुशील कुमार शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाशी आमची बांधिलकी आहे. यामध्ये ज्या काही घटनात्मक कायदेशीर बाबी आहेत त्या समन्वयानं कुठल्याही पद्धतीनं तेढ न वाढवता या ठिकाणी सोडवण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न मी करूया. वारंवार संजय आणि लाखेजी वंजारी आपल्याला हाच प्रश्न विचारतोय की जे बोलता आहात ते कृतीत दिसायला हवं. धनराज वंजारी, काय अडचणी असतील या सरकारच्या की जे बोलतायत ते कृतीत दिसत नाही? सामाजिक न्यायाची भूमिका शब्दात नाही, असते, कसं कृतीत नसते. कसं आहे प्रसाद, कसं आहे, मला बोलायचं असेल तर मला जरा सलग बोलू द्या. जी, मी बोला. काही जातीय तेढ किंवा समाजामध्ये काहीतरी अराजक माजवण्यासाठी बोलतोय, हा जो भ्रम आहे तो भ्रम काढून टाका. आणि असं वक्तव्य जर तुम्ही चॅनलवर करत असाल तर मी त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. मी प्रत्येक वेळी माझं वक्तव्य जबाबदारीने केलेलं आहे आणि जबाबदारीनेच मी हे बोलतो. धनराजजी, तुमची तुम्ही माझा गर्दी निषेध नाही आणि करतात, कथन- प्रवक्त्यांचा निषेध करताय, हे आपल्याला प्रेक्षकांना नजरेस आणून द्यावं लागेल. हो, तुमचा निषेध नाही करत आहे प्रसादजी, तुमचा निषेध नाही करत आहे. ज्यांना कोणी हे वक्तव्य केलं की वंचितांचे नेते म्हणून वंजारी हे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय समाजामध्ये, या वक्तव्याचा मी निषेध करतोय. अंतर्मुख होऊन ज्यांनी कोणी वक्तव्य केलं असेल त्यांनी त्याचा विचार करावा. ठीक आहे. मी तुमचा निषेध करत नाही. मला हे म्हणायचं आहे की कथनी आणि करणी यामध्ये तुमची जी तफावत आहे तिला अंतर्मुख होऊन तुम्ही बघाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि समानतेचं नाव घेण्याचं मॉरल राईट तुम्हाला नाहीये. एवढी अधोगत तुम्ही मॉरली झालेला आहात. बीजेपी RSS प्रणित जो अजेंडा आहे, सरसकट आयुष्यभरासाठी प्रत्येक आरक्षणाच्या विरुद्ध असलेली ही सैद्धांतिक मंडळी आज जेव्हा एका समाजाचं प्राबल्य असलेलं 288 पैकी 182 आमदारांचं हे महाराष्ट्रातलं त्रिकुटी सरकार हे वंचितांचं सरकार नव्हे. काय आज ST ST DTNT VJNT OBC वर अन्याय झाला आहे याची जाणीव नसल्यामुळं तुम्ही हा निर्णय अकाली घेतलेला आहे, अकाली पाऊस पडावा तसा. धनराज वंजारी, आपल्याला असं वाटतं का की राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा तात्काळ मागे फिरवावा, त्याच्यावर पुनर्विचार करावा आणि पदोन्नतीत आरक्षण ठेवावं, आपल्याला असं वाटतं? बिलकुल वाटतं. हा तात्काळ जरी या राज्य सरकारने अडेलहट्टीपणाने घेतला नाही तरी कालांतराने त्यांना हा निर्णय परत घ्यावाच लागेल. कारण ही बाब कायद्याची आहे, संविधानाची आहे आणि संविधानाच्या बाबीमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टातून निर्णय येईल तेव्हा आज ना उद्या या सरकारला तोंडघशी पडावंच लागेल. आता आपण वेळेच्या मर्यादेपोटी थांबतो आहोत. एक लक्षवेधीमध्ये छोटीशी विश्रांती गरजेची आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात जेव्हा आपण परत येऊ तेव्हा सामाजिक ढाच्यावर पदोन्नतीतल्या आरक्षणाचे परिणाम होणार आहेत का, आरक्षण असलं तर काय होतं, नसलं तर काय होतं पदोन्नतीमध्ये, या संदर्भातली चर्चा आपल्याला करायची आहे.